मोकळे से खुले आभाळा ती वाहणारी नदी उन्हाळा ती पावसाची सर चिंबा तिन्ही ऋतूंचे सारे रंग एक बातमी आहे पण ती मी तुला सांगू शकत नाही. एक काम करूया, आपण आज कॅफेवर भेटूयात. ओके. शाल्मली, मी हिला बातमी सांगितलेली नाहीये. गुड न्यूज तिला तू द्यायचीस. कम ऑन. सौम्या, मी आई होणार आहे. तुम्हा लोकांना कोणाला पार्टी बद्दल नाही सुचलं? तुम्ही सगळ्यांनी एक काम करा, संध्याकाळी फ्लॅटवर या, मी सगळी तयारी करून ठेवते. ठीक आहे? खरंच? हो. वाव, आता पार्टी. यस. अरे हाय. हाय. तू इथे? आय मीन सुमित घरी नाहीये, मुलांच्या पैकी कोणीच घरी नाही आता. अरे हरकत नाही, खरं तर ते लोक नाहीयेत म्हणून तर मी इथे आली आहे. काय ना, मला खूप तयारी करायची म्हणून मी आली आहे. कसली तयारी? अरे शाल्मलीच्या प्रेग्नन्सीच्या पार्टीची तयारी करायची. हो. श्रीकांत, सॉरी, आय मीन तुला पार्टी वगैरे आवडत नाही हे मलाही माहिती आहे, पण अरे तिच्या प्रेग्नन्सीची पार्टी आहे, सो आय होप तू काही प्रॉब्लेम क्रिएट नाही करणार. तू करू देशील? अगं मला काय प्रॉब्लेम असणार आहे? तुझ्या बॉयफ्रेंडने तुला माझ्याविषयी काय सांगितलंय आय डोंट नो, पण मी फालतू कारणांवर उगीच चिडत नाही. आता समोरच्याकडून शिस्तीची अपेक्षा करणं याला जर तू प्रॉब्लेम क्रिएट करणं म्हणत असतील तर त्यावर मी काय बोलणार ना. सॉरी, अरे आपण कधी फारसे भेटलो नाहीये ना, कधी आपलं बोलणंही झालंय जास्त, त्यामुळे अरे मी असं पटकन बोलून गेले. खरं सांगू का, ते सगळे मित्र जेव्हा एकत्र असतात ना तेव्हा त्यांचं वागणं जे असतं ते खरं तर मला सुद्धा पटत नाही. त्यामुळे मी समजू शकते तुला, आणि इतरांचं ऐकून मी तुझ्याबद्दल जे काही मत बनवलं त्याबद्दल सॉरी. इट्स ओके, डोंट वरी. थँक्स. अरे खूप तयारी करायची आहे, अजून डेकोरेशन बाकी आहे आणि केटरिंगची ऑर्डर सुद्धा मला द्यायची. श्रीकांत, या पार्टीचं केटरिंग तू करशील का? मी केटरिंग तुमच्या पार्टीसाठी? हा. हे नको नको, मी असेल तर तुमची पार्टी डिस्टर्ब होईल, नको. बॅड आयडिया. अरे हाय सौम्या. हाय. गो काय तू आता यावेळी? अरे शाल्मलीच्या प्रेग्नन्सीच्या पार्टी बद्दल कळलं म्हणून लगेच आले मदत करायला. तेच म्हणते. थँक्स डिअर. हे बघ, ऑलमोस्ट सगळी तयारी झालेली आहे, डेकोरेशन फक्त बाकी आहे आणि केटरिंगची ऑर्डर मी देणारच होते, ती आता दिली. मी? हो. हे नाही, तुला म्हटलं ना, खरंच बॅड आयडिया. मी नाही. आकांक्षा, मला सांग, या पार्टीचं केटरिंग जर श्रीकांतने केलं तर ही चांगली आयडिया की बॅड आयडिया? नाही, अर्थात नाही. नाही. एक मिनिट, तुम्ही सगळे एकाच वेळी एकत्र इथे काय करताय? आता तुला भॉ केलं तसं श्रीकांतलाही भॉ करायला लागलं. अगदी तुला आता एक बेबी होणार आहे, त्यामुळे प्लीज बेबी सारखं वागणं सोडून दे. तुमचा नेमका प्लॅन काय मला कळेल का प्लीज? शाल्मली प्रेग्नेंट हे कळल्यावरती आपण एक महत्वाची गोष्ट विसरलो होतो, ती आज करायची. कोणती गोष्ट? सिरियस नाही ना ग शाल्मली काही? अरे राजा, पार्टी बद्दल बोलतोय तो. पार्टी? एक नंबर. अरे खूप दिवसात कोहली पार्टी झाली नाहीये यार, आणि आज दिवसभर काम करून मी खूप दमलोय रे. मी काय म्हणतोय, खंबा घेऊन बसूया आपण. चला.
दिवसभर काम करून खूप दमलोय म्हणजे? तू तर इंटरव्ह्यूला गेला होता ना? त्याचं मी ते त्यांनी खूप प्रश्न विचारले ना, तर त्या प्रश्नांची उत्तरं देऊन दम लागलाय असं म्हणायचं होतं, म्हणून दमलोय असं म्हणाल. आपण इथेच रात्रभर गप्पा मारत बसायचंय का? पार्टी इकडेच करायची आहे? नाही पण चला ना. चला ना. प्लीज ऐका. काय रे, असं अचानक आमच्या गाडीला ब्रेक का लावलास? आजच्या पार्टीची सगळी तयारी सौम्याने केलेली आहे. तू ते सांगण्यासाठी आम्हाला थांबवलंयस का? नाही, ऐक, तिने काय तयारी केली आहे, तिने काय गोष्टी मॅनेज केलेल्या आहेत याबद्दल मला काहीही माहिती नाही. त्यामुळे एखादी गोष्ट जर राहून गेली असेल तर प्लीज लगेच रिॲक्ट होऊ नका. हे असं का आहे, हे का नाही आणलं असं तिला विचारू नका. आणि जमलं तर तिचं कौतुक करा. आम्ही तिचं एवढं कौतुक करू ना, मी तिने स्वतःच कौतुक एवढं केलं नसेल. हे पण मला सांगायचंय, अति करू नका. डोंट वरी, आम्ही तुझ्या फुलासारख्या गर्लफ्रेंडला अजिबात दुखवणार नाही. तुम्ही काय रे? अरे मी अचानक आलेल्या प्रेग्नन्सीला नाही एवढी घाबरले, सौम्याला घाबरते. नाही शाल्मली, तसं नाहीये. अगं पण काय ना, सध्या मला तिचा अंदाज येत नाही. काय झाल्यावरती चिडेल मला कळत नाही. त्यामुळे आपण प्रिकॉशन घेतलेली काय वाईट आहे? सेक्रेटरी साहेब, मीटिंग संपली असेल तर वर जाऊया का? पायाचे तुकडे पडायची वेळ आली, एवढा भार पडतोय. वाव, दिस इज सो प्रिटी. अरे आकांक्षा, तू आमच्या अगोदर कशी? म्हणजे काय, शाल्मलीच्या प्रेग्नन्सीची पार्टी आहे, वेळेत यायला नको का? हो ना शाल्मली? बरं, तू उभी राहू नकोस, ये. आज तुझ्यासाठी हे सिंहासन. एक मिनिट, सिंहासन कसं? नाही म्हणजे मी सिंह आहे ना, म्हणजे असं मानूया की मी सिंह आहे आणि ही सिंहीण आहे, तर हे सिंहासन झालं ना. कशाला? अरे तुझे फालतू बिजी ऐकून ते बिचारे बाळ पोटात कान बंद करून बसला असेल. ऐकतं काय? अरे जरा गणलं. तू अजून एक पीजे मारलास ना तर आम्ही सगळे तुला मारून टाकू. अभि, ऐक ना, अभि तिच्या बाजूला बस, ये. हो तिकडे काय चाललंय का आज काय प्रोग्राम काय? मला पण मॉम. डॅड. वाव, दॅट्स अ सरप्राईज. अरे हाऊ नाईस. मॉम टू बी. ओह, सो स्वीट. किती गोड दिसताय तुम्ही. थँक्यू. नाईस. अभी फोटो. हा. वा यार, अरे काय डेकोरेशन केलेस तू, म्हणजे एकच नंबर, म्हणजे बाप डेकोरेशन केलेस तू. हो ना राघव? हा, हो. सॉलिड म्हणजे काय? सॉलिड अगदी प्रोफेशनल माणसाने करावं ना, तसं केलंय. हो की नाही विनया? अरे मला डोळे बंद करायला लागतील रे. म्हणजे माणसाला जशी नजर लागते ना, तशी माझी नजर लागेल डेकोरेशनला. नजर.
इमॅजिन करा, डेकोरेशन इतकं भारी आहे, जेवण तर काय असेल. लेजंडरी. पाणी सुटलं रे आत्ताच. काय चाललंय तुमचं? कंट्रोल. सॉरी काय नाही, जरा खेचर होतो सोम्याची, बाकी काय नाही. बर सौम्या, नाही डेकोरेशन खरंच खूप मस्त झालंय, आम्हाला खूप आवडलं. म्हणजे बाळं तर इतकी स्वीट आहेत ना, मला वाटतं सगळी बाळं माझीच आहेत की काय आमची. हो ना, किती टचिंग आहे ना. मग मला तर सगळं खूप आवडलं. थँक्यू सो मच. अगं खरं तर हिला सुद्धा थँक्स म्हणा, कारण हिने सुद्धा मला खूप हेल्प केली. पण हो, आयडियाज मात्र माझ्या आता. हो, तुम्हा दोघींनाही खूप 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 थँक्यू. नाही खरंच सौम्या आणि अर्थात मॅडम, नाही डेकोरेशन खरंच खूप छान झालंय. तर आता खाण्याची काही अरेंजमेंट केली आहे का? मला खूप भूक लागली आहे, काही खाल्लं नाहीये. हो मी पाहते. कावळे ओरडते. हॅलो, अरे स्टॅटस रेडी आहेत ना? हा, अजून थोडा वेळ लागेल. शैतान जिंदाबाद. हा जेवण बनवणार हो, मग काय झालं? अरे तो घरात असताना मी दुसरं कोणाला कशाला ऑर्डर देऊ ना. नाही, कारण आपण बाहेरचं जेवण मागवलं असतं तर ते कंटेनर मध्ये आलं असतं आणि ते काही वेळानंतर थंडच झालं असतं. हा घरी होता, मग म्हटलं हा गरम गरम सगळ्यांना सर्व करेल. आणि त्यात त्याने नवीन बिझनेस चालू केलाय, उलट आपली त्याला मदतच झाली. पाहिलं, म्हणून मागाशी मी तुम्हा दोघींना ऑर्डर घ्यायला नकार देत होतो, कारण मलाही माहिती होतं की यांना ते आवडणार नाही आणि माझ्या समोर यांना कम्फर्टेबल वाटणार नाही. सी, यांच्या कम्फर्टचा प्रश्न येतोच कुठे? पार्टी मी अरेंज केली आहे, मग मी डिसाइड करेन कोणाला ऑर्डर द्यायची कोणाला नाही ते. हो, पण त्यांच्याकरता मी जेवण बनवतोय, त्यांना ते आवडायला हवं ना. आय मीन, आकांक्षा मॅडमचं ठीक आहे एक वेळ, सौम्या श्रीकांतच्या टीम मध्ये कशी गेली? अरे आवडलंय, म्हणजे तू आमच्यासाठी स्वयंपाक करतोयस हे खूप आवडलेलं आहे आम्हाला. बरं. आणि तसंही विनयला तर तुझ्या हातचा स्वयंपाक खूपच आवडतो. काय विनय? मला आवडतो ना, खूप आवडतो. इनफॅक्ट मला आत्ताही बटाटा बिर्याणी चालेल. हो का? बनू? फक्त आज चिकन टाकायला विसरू नकोस. आणि ते स्टार्टर्सचं बघ, क्विक पटकन. मला भूक लागली रे, प्लीज मी रिक्वेस्ट करतो तुझं, प्लीज. तुम्हाला ठरलेल्या मेनूतलं सगळं मिळेल. ओके गाईज, श्रीकांतचं बनवूनच तर पार्टी चालू करूया ना. सौम्या, ड्रिंक्स वगैरे काही सर्व करणार आहेस का? आमचे आम्ही घ्यायचे ते आणखी. अरे तुम्ही घ्या, कोल्ड्रिंक तुम्ही तुमच्या हाताने घ्यायचं. कोल्ड? ए वेडी, कोल्ड ड्रिंक्स नाही का? मोठ्या माणसांचे ड्रिंक्स. हा मोठी. बाटल्या कुठे ठेवल्यास? आणि पटकन आमचा अंत बघू नकोस. हा काय ग, बाटल्या लपवल्यास ना? सांग कुठे? कसल्या बाटल्या? दारूच्या. दारूच्या?
दारू नाही आणली मी. ही तुमची क्रिसमस पार्टी किंवा बर्थडे पार्टी नाहीये दारू आणायला. तू दारू आणली? मग कसली पार्टी अरेंज केली तू? दारू शिवाय पार्टी कशी करायची? दारू तर पाहिजेच ना. याला काय अर्थ आहे? दारू पाहिजे यार, हे काय? सुम्या, तू खाण्याचं बोलला, मी काही बोललो नाही. पण आता एक मिनिट. मी इथे पार्टी अरेंज केली, बार नाही ओपन केला. मला नव्हतं माहिती तुम्हा सर्वांना अशी पार्टी एन्जॉय करायची ते. एक मिनिट. मला वाटलं आनंद साजरा करण्यासाठी तुम्हाला पार्टी करायची, दारूसाठी करायची हे मला माहित नव्हतं. मी एवढं दुपारपासून हे सगळं डेकोरेशन केलं, जेवणाचं बघितलं, आणि तुम्ही म्हणता याचा काहीच उपयोग नाही. ठीक आहे, तुम्हा कोणालाच ही अरेंजमेंट आवडलेली नाही ना? मग मी आता हे सगळं इथेच थांबवतो. सौम्या तू ऐक प्लीज एक मिनिट माझं ऐक ना प्लीज. मला काही ऐकायचं नाहीये. ऐकवायचं असेल ना तर त्यांना ऐकव. तू जरा शांत हो प्लीज, एक मिनिट माझ्याबरोबर. नाही प्लीज सौम्या प्लीज. चल. अरे मी माफी काढली. सौम्या यार ऐक ना, तू यार रिलॅक्स प्लीज. तू इतकी का चिडतेस? इतकी का चिडते तू मला विचारतोस? बाहेर तुझे सभ्य मित्र मी दारू न आणल्यामुळे मला किती बोलले, तू ऐकलं नाहीयेस का? अरे आनंद साजरा करायला आलेत की दारू प्यायला? सौम्या चिल लागा, एवढं काही नाहीये. हे बघ, ते पार्टीच्या मूड मध्ये आले होते आणि त्यांना अचानक कळलं की दारू नाहीये म्हणून ते फ्लो मध्ये बोलून गेले. तू इतकं काय मनावर घेतेस? ओके, हवं तर त्यांच्या वतीने मी सॉरी म्हणतो तुला, मी माफी मागतो तुझी. त्याने काय होणार आहे? मी फक्त दारू नाही आणली म्हणून, पण दुपारपासून मी एवढी मेहनत घेतली ती सगळी वाया गेली. त्याचं काय? तसं काही नाहीये सौम्या. अगं तुझी अरेंजमेंट सगळ्यांना खूप आवडली. तू मगाशी बघितलं नाहीस का अभिमान शालमली किती इमोशनल झाले होते? आणि त्यांचं सोड ग, मी स्वतः खूप सरप्राईज झालोय सौम्या. मला तुझी अरेंजमेंट अतिशय आवडलेली. तू खरं बोलतोस? हो, तुझी शपथ. ग्रेट काम केलेलेस तू. आता जाऊयात बाहेर प्लीज सौम्या. किमान अभिमान शालमलीसाठी तरी आपण आजच्या पार्टीचा मूड खराब करूया ना. ठीक आहे, मी फक्त तुझ्यासाठी बाहेर येते, पण हो नेक्स्ट टाइम मी तुझ्या मित्रांसाठी कोणती अरेंजमेंट करणार नाहीये. मी तुला आत्ताच सांगते. ओके, नो प्रॉब्लेम. आता बाहेर जाऊयात. चल आता. सॉरी गाईज, मी एवढं चिडायला नको होतं. नाही ऍक्च्युली आय एम सॉरी. मी उगाच बोललो. आणि एक दिवस दारू नसेल तर काय फरक पडतो? वी डिडंट मीन टू हर्ट यू सौम्या. एक्स्ट्रीमली सॉरी. सौम्या
खूप मनापासून आणि मेहनतीने ही सगळी अरेंजमेंट केली आहे. बघ ना इकडे, असं वाटतं की सगळी छोटी छोटी बाळं आमचीच आहेत आणि ती आमच्याकडे बघतायत ना. मला तरी मनापासून आवडलंय हा, खूप आवडलं. हो, आणि मला तर ही अशी एवढ्या युनिक डेकोरेशनची आयडिया सुचलीच नसती. आय मीन किती मेहनतीने केलंय तिने हे सगळं, मी पाहिलंय. हो, खर तर मी पण सॉरी म्हणतो. खरंच खूप छान झालंय डेकोरेशन सौम्या. आणि दारूचं काय फेलो काय नाही फेलो काय, फक्त स्टार्टर्स जर का वेळेवर मिळाले तर कसं. भूक लागली आहे खूप. ओके ओके, ते सगळं होईल, पण अरे राघव कुठे आहे?